मुलांचं आणि मुलींचं जे हॉस्टेल आहे ही बिल्डिंग मुळात इतकी जुनी आहे. एका रूममध्ये 3 विद्यार्थी किंवा विद्यार्थिनी राहतात. अत्यंत कंजेस्टेड भाग आहे. परंतु विद्यार्थी अखेरला ते तेवढं सहन करून तिथं राहण्याचा प्रयत्न करतात. या हॉस्टेलमध्ये ज्या काही सुविधा दिल्या पाहिजेत, आता आम्ही पलंग पाहिली, ती पलंग लोखंडी पलंग, त्याच्यावर झोपणं सुद्धा थोडं अशक्य वाटतंय. मग काही लोकांनी खाली गाद्या टाकल्या, त्याच्यावर ते झोपतायत. कॅन्टीनची अवस्था आहे. मुलींनी आणि मुलांनी सुद्धा तक्रार केली की त्याच्या क्वालिटीमध्ये बदल झाला पाहिजे. आज आमच्याबरोबर सचिव साहेब आहेत, आयुक्त साहेब आहेत. आमचा एक असा प्लॅन चालू आहे की यासाठी तातडीनं रिडेव्हलपमेंटमध्ये हे पूर्ण नवीन कसं उभा करता येईल असं याचा एक प्लॅन आम्ही करतोय. या युगामध्ये, या काळामध्ये ज्या स्पीडने त्या मुलांना आपल्याला सुविधा दिल्या पाहिजे, त्या सुविधाचा अभाव आहे. मुलींनी आता डिमांड केलं, आम्हाला कॉम्प्युटर द्या, आम्हाला शिकायचं आहे. त्यांच्याकडे लॅपटॉप ते घेऊ शकत नाही आणि कॉम्प्युटर तिथे अवेलेबल नाहीत. काही पुस्तकाची मागणी केलेली. या सर्व गोष्टी आम्ही तातडीने पुरवण्याचा प्रयत्न करू. प्रॉब्लेम तर आहेतच. प्रत्येक हॉस्टेलमध्ये जिथं जातो आम्ही तिथं प्रॉब्लेम हा आम्हाला समोर येतोय. आणि ॲटलिस्ट चांगलं वातावरण, जे हेल्दी वातावरण ज्याला म्हणतो ना, ती एक रूम 200 स्क्वेअर फीटची तरी असली पाहिजे, हे आमचा मानस आहे. म्हणून सचिव साहेबांना, हर्षदीप कांबळे साहेबांना सुद्धा सांगितलं की याचा एक वेगळा प्लॅन बनवा. आम्हाला ह्या वर्षभरात काय करायचं आहे, तर जवळपास 25,000 विद्यार्थी या ठिकाणी कसे चांगल्या पद्धतीने शिक्षण घेतील हा आमचा मानस आहे. म्हणून प्रत्येक बिल्डिंग ही नवीन कशी उभारता येईल, चांगली कशी उभारता येईल, आमच्याकडे जागा आहेत. आमच्याकडे ह्या सगळ्या जर रिडेव्हलपमेंटमध्ये गेल्या तर जवळपास 1.5 वर्षामध्ये चांगलं स्ट्रक्चर उभं राहू शकतं. इथं गार्ड्स बरोबर नाहीत, डस्टबिन बाहेर जी ठेवलेली त्याच्यावर कवर नाही. वर जर मुलींच्या रूममध्ये काही ठिकाणी तर उंदरं येत आहेत. म्हणून ह्या सगळ्यात ज्या प्रॉब्लेम्स आहेत हे आम्ही आज पाहिलेत. निश्चित त्याच्यावर एक चांगला उपाय किंवा त्यांना चांगल्या सुविधा देण्याचा आमचा हा प्रयत्न राहील. याआधी देखील लाडकी बहीण योजना अनेक वेळा वादात सापडली होती. आता बांगलादेशी महिला देखील लाडक्या बहीण योजनेचा लाभ घेतात असं समोर येतं. काय झालेलं आहे, आम्ही जे काही करतो ना, सर्च करायला लागलो ना, तर काही लोक त्याचा राजकीय वापर करायला लागले. लाडक्या बहीण योजनेमध्ये काही लोकांचे फॉर्म रिजेक्ट करणार आहेत का? मग आता बांगलादेशी महिलांना सुद्धा द्यायचं का? ह्या सगळ्या प्रोसेसचा भाग आहे. ज्या स्पीडमध्ये लोकांनी पहिले फॉर्म भरले ना, त्याच्यामध्ये अनेक चुकीच्या महिलांनी सुद्धा फॉर्म भरले गेलेले आहेत. म्हणून याची छाननी होईल. जे असे लाभार्थी आहेत त्यांना काढण्यात येईल. परंतु जे मूळ ज्यांचा आमचा उद्देश, जो मूळ उद्देश होता की सर्वसामान्य महिलांना त्याचा लाभ मिळावा, ते लाभ देण्याचा प्रयत्न आमचा राहणार आहे. त्यांचा कुठेही फॉर्म रिजेक्ट होणार नाही. परंतु ज्या काही घुसखोरी केलेल्या आहेत किंवा जे काही सबळ आहेत त्यांचे फॉर्म मात्र रिजेक्ट होतील असं आम्हालाही वाटतं आणि सर्वसामान्याला सुद्धा तेच वाटतं. बाळासाहेब ठाकरेंना भारतरत्न जाहीर करावा यासाठी संजय राऊतांनी आज सेनाभवन येथे प्रेस घेतली होती. आपली काय भूमिका आहे? शिवसेना प्रमुखाला भारतरत्न देण्याबद्दलचा कोणाचा विरोध असण्याचं काही कारण नाही. परंतु अचानक झोपेतून उठून एखादी घोषणा करणं हे योग्य नाही. सरकारमध्ये असताना आपण या सगळ्या गोष्टी करू शकलो असतो, फॉलोअप घेऊ शकलो असतो. पण तरी त्यांनी केलेल्या मागणीला आमचा कोणताही विरोध नाही. दिला तरी आम्हाला आनंदच आहे. हिंदूंसाठी 2 जणांनी बलिदान दिलं, ते म्हणजे वीर सावरकर आणि दुसरे म्हणजे बाळासाहेब ठाकरे. वीर सावरकरांचा सन्मान बाळासाहेब ठाकरे यांना भारतरत्न देऊन केला जाऊ शकतो असं सुद्धा संजय राऊत म्हणतायत. तुलना करतायत. काय म्हणतात? तुलना कोणाची करू नका. प्रत्येक क्षेत्रामध्ये सगळ्यांचं काम वेगळं आहे. सावरकरांची भूमिका जी वेगळी होती, बाबासाहेब आंबेडकरांची भूमिका वेगळी होती, बाळासाहेब ठाकरे साहेबांची भूमिका ही वेगळी होती. ज्या पद्धतीत ज्या सिच्युएशनमध्ये यांनी काम केले ते नाकारता येणार नाही. म्हणून तुलना करून कुणाची बरोबरी करण्याचा प्रयत्न कधीही कुणी करू नये. ज्याचं महात्मा जे आहे त्यानुसार त्यांना सुद्धा एक सन्मान त्यांचा झाला पाहिजे. या भूमिकेमध्ये आम्ही पण ठाम आहोत. एकनाथ शिंदेचं ऑपरेशन शिवधनुष्य सुरू झालेलं आहे. काही खासदार संपर्कात असल्याची माहिती आली होती. आज मोठा राजकीय भूकंप होणार होता, पण तो आज काय तो होताना दिसत नाही. काय आहे नेमकं हे ऑपरेशन शिवधनुष्य? ऑपरेशन हे सांगून करत नसतात. ऑपरेशन हे ऐन वेळेला करायचे असतात आणि त्याची सूचना एकनाथ शिंदे साहेब ज्या दिवशी देतील त्या दिवशी ते ऑपरेशन सक्सेस करायचं काम हे आमचं राहणार आहे. अनेक आमदार आणि खासदारांच्या संपर्कात आहेत, हे तुम्हाला काही दिवसात दिसेल. परंतु योग्य वेळ, जे काही मॅजिक फिगर जी लागते ती मॅजिक फिगर मॅच झाली की हे सगळं ऑपरेशन सक्सेस होणार आहे. मुंबईतल्या कामाठीपुरामधून
5 बांगलादेशींना अटक करण्यात आलेली आहे. मुंबईतल्या पोलिसांनी केलेली ही कामगिरी आहे. अशा अनेक बांगलादेशी असतील, काय वाटतं? बांगलादेशीचा सर्वात जास्त भरणं ह्या मुंबईमध्ये झालेला आहे. तुम्ही पाहाल, मुंबऱ्यामध्ये पाहाल, कामाठीपुरामध्ये असेल, ज्या ज्या असं गजबजले जे ठिकाणं आहेत, कोणताही एरिया असो तो, त्या ठिकाणी हे या लोकांना मुळामध्ये हे जे येतात ना, यांना आधार कार्ड कोण देतं हे पहिलं पाहिलं पाहिजे. त्यांना इलेक्शन कार्ड कसे मिळतात हे पाहिलं पाहिजे. म्हणजे त्याच्या आधारात ते आम्ही इकडचे नागरिक आहोत असं भासवण्याचा प्रयत्न करतात. पोलिसांनी चांगली कामगिरी केलेली आणि ही सर्च मोहीम उभ्या महाराष्ट्रामध्ये सर्वीकडे सुरू करणार आहे. नितेश राणे यांनी सैफ अली खान यांचा घाण असा उल्लेख केला आहे आणि त्यासोबत म्हटले की 5 दिवसात ते बरे कसे झाले, टुनटुन उड्या मारत घरी गेले असं सुद्धा म्हटलं. असा का बनाव होता का अशी शंका उपस्थित. बनावाबद्दल मला माहिती नाही, परंतु सैफ अली खान आहे, त्याला कसा बरा झाला हे डॉक्टरला विचारलेलं बरं. इतक्या लवकर तो बरा होतो हा सुद्धा एक प्रश्नचिन्ह आहे. आणि मग हे जे काही मागे जे काही राजकारण झालं, सैफ अली खानला मारण्याचा प्रयत्न केला काही हिंदुत्ववादी संघटनेने, असं नसतं तर हे घडलेली घटना याचं आम्ही सुद्धा गांभीर्याने पाहतो. तो बांगलादेशी जो पकडला गेला आहे त्याचं या बाकीच्या विरोधी लोकांनी चांगलं त्याचा निषेध करायला पाहिजे, परंतु एकही त्याच्यावर बोलत नाही, हे आमचं दुर्दैव आहे. सर, हिंदी में जानना चाहेंगे, ये थोडं बूम खाली घेऊन नाही, हे प्रेस कॉन्फरन्स झाल्यानंतर तुम्ही वैयक्तिक विचारा. प्रेस झाल्यानंतर सर, हिंदी में जानना चाहेंगे कि बाला साहब ठाकरे भारत रत्न देने की सूचना है, वो मांग है संजय राउत ने की है अमित शाह के पास. नहीं, अच्छी बात है, कोई बात नहीं है. बाला साहब ठाकरे ने ये देश के लिए बहुत सारा काम किया है. एक योगदान जिसे कहते हैं वो योगदान बाला साहब ठाकरे साहब ने दिया है, इसलिए तो उनको हिंदू हृदय सम्राट बोलते हैं. उनके नाम से पूरा देश थर्राता था. जो भी इस देश की तरफ टेढ़ी नज़र से देखेगा उसको छोड़ेंगे नहीं, ये बाला साहब ठाकरे की भूमिका थी. इसलिए उनको भारत रत्न देना मुझे लगता है एक उनका सम्मान किया जैसा ही होगा. मुंबई में बांग्लादेशियों को अरेस्ट किया गया है. मुंबई में बांग्लादेशी को अरेस्ट किया बहुत सारे, ये तो 5 पकड़े गए. ये मुहिम चलना चाहिए, ये कंटिन्यू की प्रोसेस होना चाहिए. अगर ये प्रोसेस अगर कंप्लीट करेंगे तो ज़रूर बहुत सारे लोग आपको पता चलेगा कि ये बांग्लादेशी है और उनके ऊपर कड़ी कार्रवाई करना चाहिए, जिसकी वजह से कोई यहाँ आ ना पाए. ऑपरेशन शिवधनुष्य क्या है? ऑपरेशन शिवधनुष्य कुछ दिनों में दिखेगा. कुछ लोग हैं जो खुद ही हमको अप्रोच हो रहे हैं और वो बता रहे हैं कि हमको आपके साथ काम करना है, आपके साथ जुड़ना है. उबाठा के है, कोई कांग्रेस के है, तो जो आना चाहते हैं शिंदे साहब जब भी उनको लगेगा उस दिन वो डिसीजन लेंगे और इनका सबका इनकमिंग हमारे पास होगा. सर रायगडमधील काही बडे नेते आज महायुतीमध्ये सामील होणार आहेत काय? स्नेहल जगताप ज्या आहेत एकेकाळी ठाकरे गटातून उभ्या होत्या भरत गोगावले यांच्या विरोधात, त्या देखील भाजपमध्ये सहभागी होणार अशी माहिती येते. काय वाटतं नेमकं महायुतीमध्ये आणखीन पक्षप्रवेश होणार आहेत काय? महायुतीमध्ये सर्वजण येणार आहे, कारण की महाविकास आघाडी आता अस्तित्वात राहिलेली नाही आहे. त्यांच्या महाविकास आघाडीचं आता इतके काही 12 वाजलेले आहेत, कोणी कुणात एक नाही आहे, म्हणून आता त्यांच्यात बरोबर राहण्यात कुणालाही इंटरेस्ट नाही. म्हणून ते सगळ्यांचाच एक महायुतीमध्ये सपोर्ट होतोय किंवा येत आहेत. ते मला वाटतं खऱ्या अर्थानं त्यांनी घेतलेली भूमिका ही चांगली आहे. नाही, पण पालकमंत्री पदावरून जो वाद सुरू झालेला आहे, रायगडचा असू द्या किंवा नाशिकचा असू द्या, आता तटकरे म्हणतायत की मुख्यमंत्र्यांची ही अवहेलना आहे किंवा त्यांचा सन्मानाचा हा सन्मान ठेवला जात नाहीये, कारण ते बाहेर देशाच्या बाहेर. अवहेलना करून स्वतःच्या साईड ओके असं म्हणण्याचं काही कारण नाही आहे. मुख्यमंत्र्याला जो निर्णय घ्यायचा मुख्यमंत्री घेतील. आज ते दावासून येत आहेत, त्यांनी जो निर्णय घेतील तो आम्हाला मान्य राहील. संजय राउत ने ये मांग करने के लिए देरी की, आपको लगता है? वो देरी, वो उनका नींद में से उठते लेट ना, इसलिए उनकी मांग भी लेट होती है. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.